जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. तुझा एकटेपणा मी समजू शकते. माझ्याकडे ना यावर एक उपाय आहे. आता संन्यास घ्यायला सांगू नको. छे संन्यास वगैरे काही नाही. उलट मला तर वाटतं तू सरळ दुसरं लग्न करून टाक. नमस्कार, मी सुधीर राजवाडे बोलतोय पुण्याहून. मला तुमचा फोटो आणि प्रोफाईल आवडला म्हणून म्हटलं लगेचच फोन करूया. हा माणूस, याचं घर सगळं चांगलं आहे, पण काहीही निर्णय घेण्याआधी दोन्ही मुलांशी बोलावंच लागेल. मावशी म्हणाली, म्हणजे तिने सजेस्ट केलं की मी एकटी राहण्यापेक्षा पुन्हा लग्न करावं. हॅलो, नाही म्हणजे मी नाहीच म्हटलं तिला. म्हटलं ह्या वयात लग्न काहीतरीच काय. त्यात काय हरकत आहे, कर तू लग्न. अमू, तू हे रागवून बोलत नाहीयेस ना? नाही आई, ऍक्च्युली आजकाल खूप जण दुसरं लग्न करतात. माझ्या मनामध्ये ही गोष्ट होती तुला सांगायची, पण आय थॉट तू इग्नोर करशील, सो नाही सांगितलं मी. खरंच बेटा, तू माझं टेन्शन हलकं केलंस. पण अमू, मी हा जो विचार करते तो योग्य आहे ना? ऍब्सोल्युटली राईट, पण फक्त माहिती व्यवस्थित काढ and then take decision. हो हो, ऑफकोर्स. मला वाटलं होतं तुला ही कल्पना अजिबात आवडणार नाही म्हणून. मॉम, आम्ही इथे आहोत. मला सांग, तिथे तुझ्यासाठी कोण आहे? आमच्या स्वार्थासाठी आम्ही तुला इथे बोलवलं, पण तू फक्त कामच करत राहिलीस. पण या सगळ्यात ना तुला आनंद मिळाला ना शांतता. हा, पण कोणी चांगला माणूस मिळाला तर माझी काहीच हरकत नाही. अमू, इतका कधी मोठा झालास रे? किती समजायला लागलं तुला. मॉम, तुझ्यासाठी मी नेहमीच लहान आहे, पण इतकं समजतं मला. हो बेटा, थँक्यू, थँक्यू सो मच. पण ईशा? ईशा, डोंट वरी मॉम, ती माझी बायको आहे आणि तुझी सून. तिला मी व्यवस्थित समजून सांगेन, काही काळजी करू नकोस. यू गो अहेड. ठेवू आणि मला कळव काय होतं ते. ओके, टेक केअर. सर आलं की? बापरे, असं केवढं टेन्शन हलकं झालं ग. त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. वाव. हे काय चाललंय? हाय, ऑमलेट करतोय. खाणार आहेस? नाही नको. ए ऐक ना, बोल ना. ती तुझी रेवती येऊन गेली. येस. छान आहे ग, दिसायलाही आणि स्वभावानेही. वाव, म्हणजे आवडली ती तुला? येस, जशी हवी होती तशी आहे. हा, मग माझा पत्ता काढ. सॉरी. ऐक ना, हा, तिचा फोटो तरी दाखव मला. अगं दाखवीन ग. मला बघायचं, आता दाखव. तिकडे मोबाईल पडलाय टेबलवर, बघ जा जा. ओके. वाव. ए, छान आहे रे. आहे ना? अगदी बायको मटेरियल. मग काय ठरलं तुमचं? अरे ठरलंय कसलं, अजून हो कुठे म्हणालीये. विचार करणार आहे.
मला वाटतं ना हं? तुम्ही दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला पाहिजे. तू एक काम कर ना, तू मुंबईला जा. ऐक ना, हं. तू मुंबईला जा तिच्या घरी, तिचं घर बघ, मस्तपैकी गप्पा मार आणि मग ठरव काय ते. अरे गप्पा काय मारा, अजून फोन कुठे गेलाय तिने? अरे हो, इतका का बेचैन झालायस तू? हॅलो, हं, हं. उतावेळ नवरा असं म्हणतात याला. यार खरंच सांगतो, हं. एका भेटीतच कोणी मला इतकी आवडायला लागेल असं वाटलं नव्हतं ग. एका अनोळख्या स्त्रीबद्दल मला इतकं काही वाटेल खरंच नव्हतं वाटलं. म्हणतात ना, हं. लग्नाच्या गाठी या वर बांधलेल्या असतात. हं. खरंय. Who knows better than me? मस्त आहे. ताई, तुला आनंदात बघून एवढं छान वाटतंय ना. आणि आता आपल्याला पुढे जायला हरकत नाही. राजवाड्यांबद्दल माहिती काढायला सांगितली होती ना आपण, ती माहिती कळली. एकदम चांगले गृहस्थ आहेत, त्यांच्याविषयीची सगळी माहिती खरी आहे. थँक गॉड, बरं झालं. पण रश्मी, आपण जास्त घाई करत नाही आहोत ना? म्हणजे अगदी डेस्परेट असल्यासारखं मला अजूनही भीतीच वाटते. अनन्याचा फोन आहे. हॅलो. आई, मी परवा इंडियाला येते. काय ग, अचानक यायचं ठरवलंस? ऍक्च्युली मी तुला सरप्राईजच देणार होते, पण नेमकी मी यायची आणि तू कुठे गेलेली असतीस तर म्हणून सांगितलं. नाही नाही, मी कुठेच जाणार नाहीये. ये ये तू. आणि तू येतेस म्हटल्यावर खूपच मोठी गुड न्यूज असणार. फ्लाईटचे डिटेल्स पाठव. हो पाठवते. आई मी जरा घाईत आहे, मी तुझ्याशी नंतर बोलते. बाय, सी यू. बाय बाय बेटा, टेक केअर. अनन्या येते. चला, बरं झालं. आता तू प्रत्यक्षच बोल तिच्याशी. हो. आणि हो, तुझा होकार कळवून टाक आज त्यांना. गुलाब, कोणाचा फोन आला होता का रे? होता ना, कोणाचा? एक त्या शिंदेचा, दुसरा किराणेवाल्यांचा आणि वरच्या मजल्यावरच्या लेलेबाईंचा तिसरा फोन आला होता. त्या विचारत होत्या परवा तुमच्याकडे आलेल्या त्या बाई कोण होत्या म्हणून. अरे हिला काय करायचंय? एक नंबरची रिकामटेकडी बाई आहे. साहेब, तुम्हाला त्या मॅडमचा फोन आला का? आला असता तर तुला विचारलं असतं. नाही आला म्हणूनच विचारतोय ना. अहो मग तुम्ही करा की. मी काय करा? म्हणजे असं मागे लागल्यासारखं नाही का वाटणार? अहो काही काय साहेब, अहो पुरुष आधीच असतात उतावळे आणि बायकांना हे चांगलं माहित असतं. हो का? बघा, येईल त्यांचा फोन. आता बघू. तिचाच आहे. तू काय आता इथे उभं राहून आमचं बोलणं ऐकणार आहेस? चला. काय आहे? ही बॅग राहिली ना. हॅलो. हॅलो. ओ काय फारच वाट पाहायला लावली तो तुम्ही. काय मग, काय ठरवलं? मला वाटतं आपण अजून एकदा भेटायला हवं. चला, म्हणजे आशेला जागा आहे. बरं, कधी भेटूया? तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवा. नाही नाही, उद्याच भेटू ना. अहो काय आहे, उद्या सॅटर्डे ना, सुट्टी आहे कॉलेजला म्हणून म्हटलं. मग 12 वाजेपर्यंत येतो. ओके, चालेल. चालेल ना, मग बोलूच. ओके, बाय. बाय. या बायकांना फोन ठेवायची इतकी घाई का असते?
हॅलो पूर्वा. काय बाबा, काही प्रोग्रेस? अगं ते सांगायला तुला फोन केलाय. उद्या सकाळी मी चाललोय मुंबईला तिला भेटायला. ती म्हणाली अजून एकदा भेटायचं. म्हटलं ओके भेटूया. अरे वा बाबा, तिथे गेल्यावर मला फोन लाव. नक्की. मी झोपले जरी असेल ना तरी उठेन. मला बघू तरी दे तुझा चॉईस कसा आहे ते. बरं चल, हे सांगायला फोन केला होता तुला. आत्ता आलोय घरी, जाम भूक लागलीये. जेवून फोन करतो. ओके बाय. बाय. मी त्यांना बोलावलंय खरं, पण माझ्याने होईल ना सगळं आदरात इथे नीट? खरं म्हणजे माझी सवयच मोडलीये कुणीतरी घरी यायची किंवा कुणी सोबत असण्याची. बापरे, मला जरा टेन्शनच यायला लागलंय. अनन्याचा कॉल. हॅलो. हा अनन्या, बोल ग. मावशी, तुला कळलंच असेल मी उद्या इंडियाला येते. हो ग, का आनंद झालाय म्हणून सांगू तुला. ग 2 वर्षांनी येतेस तू इंडियात. खूप प्लॅनिंग केलं मी आणि आईने तुझ्या. ती पण खूप खुश आहे ग. मावशी, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय ग? मावशी, अगं इथे एक प्रॉब्लेम झालाय. कसं सांगू तेच कळत नाहीये. काय झालंय ग? हॅलो अनन्या. हॅलो. खटका केला असेल फोन हिने. काय झालं असेल? काय प्रॉब्लेम असेल? काही सिरियस तर नसेल ना? शी बाई, आता उगीच डोक्याला भोंगा. ताईला सांगू का? नाही नाही नको, उगीच चिंता करत बसेल ती. हॅलो. मॉर्निंग मॉर्निंग. ये ये ये. काय आज गडबड गडबड सगळी? हो ग, बरीच कामं बाकी आहेत. मुख्य म्हणजे कोशिंबीर व्हायची आहे. अगं ताई, मी आलीये ना आता. मी करते सगळं. तू जा बरं पटकन आवरून घे. कामं म्हणून संपत नाहीत. रश्मी, खूप धडधडते ग. सारखं वाटते मी हे बरोबर करते ना. अगं ताई, अनिमेशशी पण बोललो ना आपण आता. तोही हो म्हणालाय. आणखी काय हवं तुला? आणि तू भेटलीस ना त्यांना प्रत्यक्ष. तुला चांगले वाटलेत ना ते, मग झालं तर. सारखं हो नाही करत बसू नकोस आता. आणि तू तू उठ बरं पटकन, आवर सगळं. चल 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 उठ. करतेस? आवर. हो मी करते. जा. ओके. ते हे करून घ्या. हो हो जा तू. आई म्हणजे ना. अपेक्षाभंग झाला असेल ना मला बघून? नाही, नथिंग लाईक दॅट. मी रश्मी, रेवतीची लहान बहीण. हो रश्मी, आय नो. आपण परवा बोललो होतो फोनवर, बरोबर? या ना, या आत या ना. हो. इनफॅक्ट मी तुझे आभार मानायला हवेत. तुमच्यामुळेच तुमच्या बहिणीशी माझी भेट झाली. अहो, तुम्ही तुमच्या बहिणीचं नाव शादी साईटवर रजिस्टर केलं नसतं तर आम्ही कदाचित भेटलोच नसतो. नमस्कार. हो, हिरव्या साडीत किती छान दिसताय तुम्ही. हिरवा माझा फेवरेट रंग आहे. थँक्यू. हो यू. थँक्यू. चला निघते मी. छान गप्पा मारा. नीट ठरवा काय ते. आणि हो, मला फोन करा ते. चलो. का? तुम्ही थांबा ना, काही प्रॉब्लेम नाही आहे.
नाही नाही नको, कशाला उगीच कबाब में हड्डी. चलो बाय. बाय. फार समजूतदार आहे तुझी बहीण. तुमची. चालेल, तुझी म्हटलं तरी चालेल. अरे वा, हे बेस झालं तुझी. प्रवास कसा झाला तुमचा? मस्त. अरे एक्सप्रेस वेचा प्रवास म्हणजे काय, सुखकर असतो. हे ना, बसा ना. हो. बरं आहे मग, येतो. ठीक आहे, सांभाळून जा. हो. वेळ कसा गेला कळलंच नाही. आणि आता संध्याकाळी होत आली आहे. सो मग डिसिजन केव्हा कळणार? होकार नसता तर इथे बोलवलंच नसतं तुम्हाला, इतकी फिरलेच नसते तुमच्या बरोबर. आणखी एक सांगायचं होतं. माझा मुलगा अनिमेश, मी त्याच्याशी बोलले लग्नाबद्दल. मी लग्न करण्याविषयी त्याला काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणाला. अरे फर्स्ट क्लास. आणि अनन्या? अनन्याचा काहीच प्रश्न नाही. ती नेहमी माझ्या आनंदाचाच विचार करते. मग लगेचच कोर्टात अर्ज देऊन टाकूया. मी आजच माझ्या मुलीशी बोलतो. ती पण येणार आहे पुढच्या महिन्यात. म्हणजे ती आली की त्याच वेळेस कोर्ट मॅरेज करून टाकूया. काय? ठीक आहे. ठीक आहे, निघतो. ओके, बाय. बाय. पोचल्यावर मेसेज करा. नक्की. काय बाबा, आज अचानक आठवण आली माझी? गुड न्यूज आहे बेटा. हा? लग्न ठरलं. काय सांगतोस काय? वाव, कॉंग्रॅट. थँक्स. कालच जाऊन आलो मी तिच्या घरी. छान आहे घर का, सगळ्या घरच्यांनाही भेटलो तिच्या. पूर्वा, माझ्या मनात तुझ्या आईची जी जागा आहे ना, ती तशीच राहणार. ती कुणीच कधीच घेऊ शकणार नाही. पण एका नवीन व्यक्तीबद्दल थोडीशी जागा तयार होऊ शकते मनात. बाबा, तुला स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाहीये रे. तू खूप सहन केलंस. तू आईचं आजार पण हसत हसत निभावलंस. अरे तिच्यासाठी तू कुठे बाहेरही पडला नाहीस आणि स्वतःचं मन पण मारत राहिलास रे. पाण्यासारखा पैसा खर्च केलास तू. पण आता नाही. आता तुला जगातला सगळा आनंद उपभोगण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि बाबा, मी तिथे येऊन ना तुझं लग्न साग्र संगीत पद्धतीने करणार आहे.
काय मग महिनाभर तरी थांबशील ना मी येईपर्यंत? अगं आता कोर्ट मॅरेज करतोय म्हटल्यावर महिनाभर थांबावंच लागणार ना. पण बाबा खरं सांगू, आय एम रिअली हॅपी फॉर यू. थँक्यू बेट. मला समजून घेतल्याबद्दल थँक्स अ लॉट. बाबा नका बोलू तुम्ही. आता रेवतीच्या मुलीशी अनन्याशी बोललो की झालं. सगळं काही ठीक होतंय तरी ही बेचैनी का आहे? काहीतरी चुकतंय असं का वाटतंय? माझं मनच मला का खातंय? का मला असं वाटतंय की मी पुन्हा लग्न करून अनिरुद्धशी प्रतारणा करतेय? का कसलं इंट्युशन आहे हे? देवा, सगळं नीट होऊ दे आणि कुणाला कसलाही त्रास न होऊ दे. ही अनन्या पण ना, तिला म्हटलं घ्यायला येते एअरपोर्टवर, तर नको म्हणाली. आपल्यासाठी दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही. तुला तिचा स्वभाव माहितीये ना. अच्छा, म्हणजे आता मी दुसरी का? बर. तिला काहीतरी सांगायचं होतं का मला? सारखा फोन करत होती तिकडनं. आता आली की विचार तिला. मी म्हटलं एकटीच का येते? कुणाला येत नाहीये का? तर म्हणाली नाही, एकटीच येते. बहुतेक सुट्टी मिळाली नसेल त्याला. सगळं काही बाईसाहेबांच्या आवडीचं केलंय. आता मी तिला म्हणणार आहे, 15 दिवस ते डायटिंग वायटिंग ठेव बाजूला आणि मनसोक्त खा. अगं, पण एवढ्यात यायला हवी होती ग, उशीर झाला. हो ना. फ्लाईट वेट लेट आहे की काय? हे बघ, 100 वर्ष आयुष्य आहे. आले आले. ये ये ये, वेलकम. माझी वाट, कधीची वाट बघते तुझी. ये ये ये. बॅग ठेव इथे. ये अशी माझ्या समोर उभी राहा. सो हाऊ इज युअर फ्लाईट? गुड, ग्रेट, अ लिटल हेक्टिक. आय नो. 2 वर्षानंतर आली मी इंडियामध्ये. हे मावशी, कशी आहेस? मी मस्त. तू बस बस, मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. ये ये. बस. तसं व्हिडिओ कॉलवर भेटतोच एकमेकींना, पण प्रत्यक्षातल्या भेटीचा आनंद काही औरच असतो नाही. मिस यू सो मच. पण खरंच कुणाला आला असता तर फार बरं झालं असतं. आज फोन करून त्याला खडसावूनच विचारणार आहे मी, काही इथे यायचंच नाही असं ठरवलंय का त्यांनी? मागच्या वेळेला आला तेव्हा आई वडिलांना भेटला, पण इथे नाही आला म्हणे घाईत होतो. कमाल आहे. आई, मला खूप भूक लागली आहे, जेवायला वाढशील प्लीज? हो ग हो, जा जा, फ्रेश. मी तुझ्यासाठी भजी तळते. अनन्या, तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला फोनवर? काही टेन्शन आहे का ग? मी तुम्हा दोघींना एकत्र सांगते. चला, म्हणजे तू फायनल केलंस तुझं एकदाच. पार्टी हवी मला. दिली. म्हणजे महिनाभरात लग्न होणार तू. मला असं येतं नाही येणार ना तुझ्याकडे आता? का? अरे येशील की. तुझ्याबद्दल मी रेवतीला सगळं सांगितलेलं आहे. आणि रेवती काही ऑर्थोडॉक्स वगैरे नाही हा. तिची मुलं देखील नाही. रेवतीचा डिसिजन तिच्या मुलांनी ऍक्सेप्ट केलेला आहे. रिअली ग्रेट. म्हणजे आजची पिढी खरंच समजूतदार आहे. अगं, पूर्वाने स्वतः मला पुढाकार घेऊन सांगितलं की बाबा तू लग्न कर. एवढंच नाही, तिनंच तिच्या नवऱ्याला, सासरच्यांना, सगळ्यांना कन्व्हिन्स सुद्धा केलं. आता बोल. अनन्या मुलगी रेवतीची आज येते US. तेव्हा आज रात्रीच आमच्या लग्नावर
शेवटची मोहर लागली. मस्त. किती दिवसांनी माझ्या हातचं जेवतेस. आवडलं ना सगळं. हाच कुणाल पण हवा होता. त्याला आवडते ना पुरणाची पोळी. थांब, मी त्याला फोनच लावते. ऐक थांब, मला तुला काहीतरी सांगायचंय. मलाही तुला काही सांगायचंय. मला माहितीये तुझी गुड न्यूज असणार, हो ना? अगं आई, जाऊ दे, तुला काय सांगायचं होतं सांग. नाही, आधी तू सांग. आई, मी आणि कुणाल डिवोर्स घेतोय. काय? डिवोर्स? काय वेड्यासारखं बोलतेस तू? अनन्या मस्करी करू नकोस हं. मावशी, मी मस्करी करत नाहीये. आय एम सिरियस. इनफॅक्ट मी आणि कुणालनी ऑलरेडी डिवोर्ससाठी अप्लाय केलाय. अगं काय बोलतेस तू? असं काय झालं? भांडण झालं का? मग आम्हाला का नाही सांगितलं? कधी झालं हे सगळं? अगं आई, तू आधीच इथे अपसेट असतेस, त्यात हे सगळं सांगून मला तुला आणखीन टेन्शन नव्हतं द्यायचं. अगं पण डिवोर्स पर्यंत पाळी येण्यात झालंय काय? हे बघा नन्या, नवरा बायकोची भांडणं होतात, पण एकदम इतका टोकाचा निर्णय? अगं लव्ह मॅरेज ना तुमचं? आई, प्रेम असणं एक गोष्ट असते आणि लग्न करून सोबत राहणं वेगळं असतं. लग्न झाल्यापासूनच आम्हाला जाणवायला लागलं की काहीतरी चुकतंय आणि प्रत्येक दिवसागणित ते वाढत गेलं. आम्ही खूप प्रयत्न केला लग्न वाचवायचा, पण ते नाही शक्य झालं. खेळ वाटतं तुम्हाला लग्न म्हणजे? कुणालच्या आई वडिलांना माहितीये का हे सगळं? हो, त्यांना सांगितलं रिसेंटली. खूप शॉक बसला त्यांना, पण आमचा नाईलाज आहे. तुम्हाला वाईट वाटेल म्हणून आम्ही आमच्या इच्छेविरुद्ध हे लग्न नाही स्ट्रेच करू शकत. हे बघ, मी बोलते कुणालशी. बोलून सॉल्व्ह होतात प्रॉब्लेम. नॉट एव्हरी टाइम आई. तुझे झाले? आय एम सॉरी आई, इट्स टू लेट. आता काहीच होऊ शकत नाही. ताई शांत हो. काय होऊन बसलं ग हे? असं तर विश्वासच बसत नाहीये. अनन्याच्या बाबतीत हे असं काय होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं ग. मेड फॉर इच अदर म्हणायचो आपण त्यांना. कशी काय ही मुलं? आई बापाला साधं सांगावं असं वाटत नाही की विचारावं असंही वाटत नाही. स्वतःच लग्न ठरवायचं आणि स्वतःच ते मोडायचं. काय होणार आहे ना या मुलीचं? मला खरंच. कुणाचा फोन आहे? सुधीर रावांचा. अगं मग घे ना. फोन घेऊ आणि काय सांगू त्यांना माझ्या मुलीचं लग्न मोडलंय म्हणून? मी आता या क्षणी कुणाशी काही बोलू शकत नाही. तू त्याला सांग मी त्यांच्याशी लग्न नाही करू शकत म्हणून. हॅलो. हॅलो, काय ग फोन का घेत नव्हतीस? बिझी आहेस काय? आणि अनन्या आली का ग? मी रश्मी बोलते. हो हो, आय एम सॉरी. ताई जरा नंतर फोन करेल ना तुम्हाला. तिला बरं वाटत नाहीये. मी सांगते तिला तुमचा फोन आला होता म्हणून. तब्येत बरी? कधी कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही अशा गोष्टी घडतात. आपण विचारच करत राहतो. पुढे काही घडणारच नव्हतं तर हे असं तरी का घडलं? का भेट झाली या दोघांची? बरं नाहीये? फोनही घेऊ शकत नाही? एवढं काय बरं नाहीये? गुलाब, गुलाब, मी मुंबईला जातोय. अचानक? हो, अर्जंट काम आहे. मी तिकडे पोहोचल्यावर तुला फोन करतो.
ताई शांत हो ग. अनन्या उगीच लग्न मोडणाऱ्या मुलींपैकी नाहीये. अगदीच जमत नाही म्हणून काय आपण गप्प बसून राहायचं. मी आत्ताच कुणालच्या आईला जाऊन भेटते, कुणालशी बोलते. मुलं लहान आहेत ग, त्यांना कळत नाही. आई आम्ही इतके लहान नाही आहोत. सगळ्यांना पटेल असं कारणही नाही आमच्याकडे लग्न मोडायचं. कुणाल मला छळत नाही, मला मारत नाही, मला उपाशी ठेवत नाही. पण आई मनाने दुरावलं ग आम्ही. लग्न करण्यासाठी 2 माणसांमध्ये प्रेम असावं लागतं, रिस्पेक्ट असावा लागतो. तोच उरला नाही आमच्यात. 3 वर्ष खूप प्रयत्न केला ग आम्ही लग्न वाचवायचा, पण नाही शक्य होते, नाही जमत आहे. बर, ही झाली तुझी बाजू. कुणालची काही बाजू असेल, मला कुणालशी बोलायचंय आत्ता. ठीक आहे, तू बोल, तुझं समाधान होऊन जाऊ दे. हा मीच लावते, घे बोल त्याच्याशी. अरे हे सगळं काय ऐकते मी. हॅलो कुणाल, हॅलो. आई जाऊ दे, काहीच होणार नाही आता. कसं प्लीज प्लीज. मी निघतोय रे. हॅलो सुधीर, काय ग, अचानक काय झालं तुला? तब्येत कशी आहे तुझी? मी खूप डिस्टर्ब आहे. तुम्हाला एक सांगायला फोन केलाय. मी हे लग्न नाही करू शकत. का? अनन्या इथे आली. तिने आम्हाला एक शॉकच दिलाय. तिचा डिवोर्स होतोय. हो, माय गॉड. हो ना, आणि तिच्या डिसिजनच्या बाबतीत ती खूप फर्म आहे. आता मला सांगा, माझ्या मुलीचा डिवोर्स होत असताना मी लग्न कशी करू? हे बघ रेवती, तू टेन्शन नको घेऊ. यातनं काहीतरी मार्ग काढूया आपण. हा, आपण बोलूया आपण. नाही नाही नाही, आता ते शक्य नाहीये. आय एम सॉरी, मला माफ करा. हे बघा, आता मी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. प्लीज, सॉरी. अगं पण रेवती, अनन्या, थांबलं का ग तुझं डोकं दुखायचं? हे घे, चहा घे, बरं वाटेल तुला. मावशी, मला वाटलंच होतं फोनवर सांगून आईला पटणार नाही, म्हणून मी स्वतः आले. खूप प्रयत्न केला लग्न वाचवायचा, पण मला माहिती आहे आई खूप मनाला लावून घेणार. मला सुद्धा परत जावं लागेल. तिथलं करिअर सोडून मी इथे नाही येऊ शकत, आणि ती इथे एकटीच. मला तिची खूप काळजी वाटते. तू आहेस, पण तू सतत इथे येऊ शकणार नाही, आणि श्वेताताईची डिलिव्हरी सुद्धा आहे. हो ग. बरं अनन्या, तुला एक सांगायचं होतं. म्हणजे खरं तर आधीच सांगणार होतो आम्ही, पण तुझी बातमी ऐकली आणि नाही सांगितलं. काय ग मावशी, काय झालं? तुझ्या आईने दुसरं लग्न करायचं ठरवलंय. काय लग्न? हो, एक खूप चांगला प्रपोजल आलाय. 1 मिनिट मावशी, मला सगळं नीट सांग. अगं, पुण्याचे गृहस्थ आहेत.
मला तुझ्याशी बोलायचंय. हो बेटा, मलाही. मला सुधीर अंकलना भेटायचं. सुधीर अंकल? तुला काय माहिती त्यांच्याबद्दल? मला मावशीनी आत्ताच सगळं सांगितलंय. रश्मी, काय गरज होती तिला हे सगळं सांगायची? तू सांगणार नाहीस याची खात्री होती मला. हे बघ, विसरून जाते सगळं. मी सुधीरला ऑलरेडी फोन करून सांगितलंय की अशा परिस्थितीत मी हे लग्न करू शकत नाही. पण का? माझ्या डिवोर्सचा आणि तुमच्या लग्नाचा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? अनन्या, तू माझी मुलगी आहेस. तू दुःखात असताना, तुझं घरटं विस्कटलेलं असताना मी नवा डाव मांडू? कुठली आई असं करू शकेल? आई, पण ह्या सगळ्यात तुझा काय दोष आहे? ह्या जगात इतर लोकांचे डिवोर्स होत नाहीत का? तुझाही झाला होता की. अगं पण आपण ह्या गोष्टीचा इतका मोठा इश्यू का करतोय? तू सुद्धा मूव ऑन झाली होतीस ना? मीही माझ्या लाईफ मध्ये मूव ऑन होणार आहे. 15 दिवसांनी मी परत जाणार. माझं रुटीन सुरू होईल. तू पुन्हा इथे एकटी. असू दे, खूप बायका राहतात एकट्या, तशी मी राहीन. पण आई, का आपण अशी तडजोड करून जगायचं? हे बघ, कोणी कोणाचं नशीब बदलू शकत नाही. जे माझ्या डेस्टिनी मध्ये लिहिलंय ते होणार. आणि तुझ्या डेस्टिनीने तुला सेकंड चान्स दिलाय, सो व्हाय नॉट? हे बघ आई, तुला गिल्टी वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये. एक्झॅक्टली. तुम्ही? मी अनन्याला भेटायला आलो. हो. अनन्या, हे मिस्टर सुधीर राजवाडे. अनन्या, अनन्या काय झालंय? आपण थोडं बोलू शकतो का? सर्टनली. प्लीज या ना अंकल. हॅव अ सीट. कम. That's it. रेवती, मला वाटतं हिचा निर्णय योग्य. अगं, हे तिचं आयुष्य आहे. उगाच अनिच्छेनं तिला पॅचअप करायला लावू नकोस ग. हे बघ, हाफ हार्टेडली रिलेशन ओढण्यात काहीही अर्थ नाही. वेल, तुमच्या पर्सनल गोष्टीत बोलण्याचा मला काहीही हक्क नाहीये, आय नो. पण एक हितचिंतक म्हणून मी सांगतोय. काका, आता तुम्हीच समजवायला. तुम्हाला भेटल्यावर, तुमच्याशी बोलल्यावर माझी खात्री पटली आहे की ही आई तुमच्यासोबत सुखात राहील. तुम्हाला कुणालाच कळू शकणार नाही माझ्या मनाची काय अवस्था आहे ती. हो हो रेवती, अगं तुझ्या मनाची पूर्ण तयारी झाल्याशिवाय आपण पुढे जाणारच नाही ना. पण तू एक लक्षात घे, तू लग्न न करून हिचा संसार साधला जाणार नाहीये. तुझ्या मनात हा जो गिल्ट आहे ना, तो चुकीचा आहे असं मला वाटतं. कदाचित मी स्वार्थी आहे असं तुला वाटेल, पण मी एक थर्ड पर्सन म्हणून सांगतो. मला एवढंच म्हणायचं आहे की तू वेळ घे,
शांतपणे विचार कर. विचार करायला पुढचं सगळं आयुष्य मी तुला देतो. मी थांबायला तयार आहे. येतो. हा मोगऱ्याचा गजरा आणला होता तुझ्याकडे. बाय. काका थांबा. आई, गिल्ट आता तुला नाही, गिल्ट मला येईल की माझ्यामुळे तू पुन्हा एकाकी आयुष्य जगणार आहे. जेवढं दुःख मला माझं लग्न मोडण्याचं झालंय ना, त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला ह्या निर्णयामुळे होतंय. तू मला कमकुवत समजतेस का आई? हे बघ, मी तुझीच मुलगी आहे. आई, लाईफ मध्ये आलेल्या सुखाकडे अशी पाठ नको फिरवस. हे बघ, तू सुखी राहिली नाहीस ना, तर मी पण सुखी नाही राहणार. ताई, अनन्या बरोबर बोलते. हे बघ आई, आईला जशी मुलगी सुखी राहावी असं वाटतं ना, तसंच मुलीला सुद्धा आईने सुखी राहावं असंच वाटतं कायम. आई, प्लीज थांबव त्यांना. ऐक माझं. आय बेग यू. इट्स ओके अनन्या. बाय रेवती. सुधीर, थांबा. मी तयार आहे. Yes, I mean it.